अजून काय पाहिजे? मग घालाल ना मग. वैदी म्हणत नाही नको. वा वा, त्यांच्यासाठी टाळ्या घालणारच, कारण की या अखंड हरिनाम सप्ताहच तेवढ्या वर्ष पुण्य पावन भूमी आहे की या ठिकाणी 62 वर्ष झाली. काय चाललंय? अखंड. मी माझ्या म्हणजे आता जेवढी कीर्तनं झाली, जेवढी प्रवचनं एवढ्या 15 वर्षात माझी झाली, आज पहिल्यांदा मला ऐकायला बघतंय की हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष चाललाय? 65 वर्ष. तुमच्यासाठी मग खरंच मीच माघार घेते की नाही? विठाला आणि अजून मला एक सांगायचं की हे तुळशीची तुळसच काम. कारण कार्तिक महिना माहिती की नाही तुम्हाला? कार्तिक महिना आपण काकडा करतो, तो कार्तिक महिन्यात आपला काकडा चालतो. त्या काकड्याच्या महिन्यात तुळशीचं एक पान ते पिकलेलं जरी असलं ना, ते मनापासून देवालाच अर्पण केलं ना, ते पिकलेलं पान सुद्धा अर्पण केलं तर एवढी ताकद आहे. 10,000 गोदानांचं गोदान, 10,000 गोदानांचं काय होतं फल त्यावेळेस आपल्याला लाभतं. एवढी ताकद त्या तुळशी माळेत आहे, त्या तुळशीच आहे बघा. म्हणून माळ घाला, खरंच काय करा, तुळशीची माळ घाला. पवित्र अशी तुळशीची माळ घातली तर कुठलंही संकट आपल्यावर येत नाही. ते तारण्याची ताकद काय असते? तर तुळशी माळेत आहे. अहो, एक तुळशीच्या पानाने आमच्या रुक्मिणी मातेने काय केलं? तुला झाली की नाही? सत्यभामेने अख्खं तिचे दागिने जेवढं तिच्याकडे भांडार होतं तेवढं टाकलं, पण देव काय तुलले गेले नाही. फक्त एका तुळशीच्या पानाने काय झालं? देवाची तुला झाली. मग किती ताकद असेल बघा. आणि असंच तुळशीचं पान किंवा तुळस म्हणजे काय होते? भगवंताला खूप प्रिय आहे. आणि तुळशीचा हार घातल्याशिवाय माझ्या देवाची पूजा सफल होत नाही, पूर्ण होत नाही. म्हणून तुळशीची माळ देवाला. मग या तुळशीच्या माळेत किती मणी असावे? तो 108. ओके. मग या 108च मण्यांना का महत्व? 108 या संख्येलाच का महत्व? 109 का नको? 110 का नको? 110 पण संख्याच आहे की नाही? 109 पण संख्या, मग 108च का? काय एवढं महत्व 108 का? 108 का? कारण आपले उपनिषद किती आहेत? 108. म्हणून तुळशी माळेत म्हणे किती? 108. हेच काय, आपला हा देह, आपला काय आहे? हा देह आहे, हा किती तत्वांपासून बनलेला आहे? 36 तत्वांपासून. किती? 36. आणि ह्यात गुण किती आहे? 3 गुण महत्वाचे आहेत की नाही? सत्व, रज आणि तम. 36 गुणिले 3 करा, किती आलं? 108. म्हणून तुळशी माळेत म्हणे किती? 108. एवढंच जाऊ द्या, आपले नक्षत्र किती आहे? तो 27 नक्षत्र आहे की नाही? या 27 नक्षत्राचे 4 भाग होतात. 27 गुणिले 4 तर किती होतात? 108च उत्तर येतात. हेच जाऊ द्या, आपल्या राशी किती आहे? तो 12 राशी आहे की नाही? 12 राशी. आणि ग्रह किती आहेत? 9. 12 गुणिले 9 किती? माझून किती उदाहरण सांगायचे आहे की नाही? किती? 108. म्हणून तुळशी माळेत म्हणे किती? 108. आता हे झालं डोक्यावरून पण, हे की नाही? एवढं नक्षत्र निषिद्ध आम्ही कुठं बाबा बघायचे, हे की नाही? हेच जाऊ द्या, हे सर्व सोडा. आपण जो हरिपाठ म्हणता की नाही सर्वजण? आपण जो हरिपाठ म्हणतो त्या हरिपाठात
हरी हे नाम 108 वेळा आलं आहे, म्हणून तुळशी माळेत म्हणे किती 108. अजून किती किती दाखले द्यायचे, म्हणून सांगते की तुळशी माळेत म्हणे किती असावे 108च असावे, कारण माझ्या माऊलींनी सुद्धा 108 वेळा समाधी घेतली. किती वेळा 108 वेळा, म्हणून तुळशी माळेत म्हणे 108. कारण या संख्येला काय आहे, ह्या जगात अनन्यसाधारण महत्व आहे. कुठलीही माळ घ्या ती किती मण्यांची असावी, 108च मण्यांची असावी. म्हणून अशी ही पवित्र तुळशीची माळ काय होते, देवाला आवडते. त्याचबरोबर देवाला काय आवडतं, गोपीचंदन टिळा. मग हा टिळा कसा तयार झाला बरं, ती खूप मोठी गोष्ट आहे, एवढी सांगत नाही, पण तो गोपीचंदनाचा सारांश फक्त सांगते की तो गोपीचंदनांचा टिळा हा कोणाच्या